तुला शिकवेन चांगला धडा मालिकेत आजच्या भागात आदिपत्यावरनं शोधत असतो. आईसाहेब दिसत नाही म्हणून तो आजींना विचारतो. आजी सांगतात की ती भुवी थोडं कामाने बाहेर गेली आहे. पण नंतर मग त्या सांगतात की त्या अक्षराला भेटायला गेल्या आहेत, सुनबाईला घरी आणायला गेल्या आहेत. हे ऐकल्यावर आदिपतीला टेन्शन येतं व तो म्हणतो, अगं काय एवढी घाई करतायत? कालच तर आजी तू जाऊन आली ना, मास्तरीणबाई नाही आल्या, लगेच आज आईसाहेब कशाला गेल्या? थोडं थांबायला हवं होतं. कसं आहे ना, डोक्यात एक विषयाची तिडीक असली ना आणि परत तोच विषय पुन्हा पुन्हा बोलला ना तर माणूस संतापतो गं, चुकून काहीतरी बोलले जाईल. आणि आईसाहेब आणि मास्तरीणबाई दोघी समोर आल्या तर त्यांच्यात वाद वाढतील, काय होईल सांगू शकत नाही. म्हणून त्यांनी थोडं थांबायला हवं होतं, घाई करायला नको होती. यावर आजी म्हणतात, अरे काही नाही, दोघी समजूतदार आहे, दोघी व्यवस्थित बोलतील आणि जो काय निर्णय घेतील, तू नको काळजी करू. असंही मला आता तुझा आणि सुनबाईचा संसार बघायचा आहे व भुवनेश्वरीचं लग्न झालेलं बघायचं आहे. माझं डोळे मिटायच्यात, माझे हे 2 गोष्टी मला बघायच्या आहेत असं म्हणते. अधिपती आजीला हसत म्हणतो, हे तुला काय इतक्या लवकर होत नाही, तू 16 वर्षाची कार्यकर्ती आहे, त्याच्यामुळे तुला काय इतक्या लवकर होत नाही असं काही बोलू नको. पण आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आईसाहेबाने अक्षरा दोघी एकमेकीशी काय बोलत असतील. जर या दोघींमध्ये वाद पेटला व मास्तरीणबाईंनी घरी यायचा निर्णय नाकारला तर मग त्या कधीच घरी येणार नाही आणि आमचा संसार पूर्ण होणार नाही असं त्याला टेन्शन आलेलं असतं. दोघंही त्यांच्या जागी बरोबर आहेत, पण काय करणार, 2 तलवारी एका मळ्यात राहत नाही ना, म्हणून थोडी काळजी वाटते. तर इकडे आता अक्षरा आणि भुवनेश्वरी यांच्यात बोलणं चालू असतं. अक्षरा सगळं तिचं जुनं भुवनेश्वरीच्या चुका त्यांना सांगत असते की कसं त्यांनी चारुहास बाबांना अधू करून एका खोलीत बंद करून ठेवलं होतं व नंतर अक्षराने त्यांना नीट केलं. त्यानंतर त्यांनी वारंवार अक्षराला तिच्या घरच्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. सर्वात आधी तिची शाळा बंद केली होती. नंतर संक्रांतीला जेव्हा ते घरी आले होते तेव्हा त्यांनी तिला घराबाहेर हाकललं. दुर्गेश्वरीने तिच्या बाबांना धक्का देऊन घराबाहेर काढलं आणि तिचा गळा दाबायचा प्रयत्न केला होता. तेव्हा तुम्ही गप्प उभं राहून बघत होत्या. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, अगं ती दुर्गी आहेच तशी, तिला काय करते तिला समजत नाही, तिला हे काय आम्ही करायला सांगितलं नव्हतं, जे काय केलं तिने तिच्या मनाप्रमाणे केलं, तरी आम्ही तिला अडवलं होतं ना, तुम्ही तर बघितलंच होतं. आणि असा बऱ्याच गोष्टी. आता भुवनेश्वरी म्हणते, बाद झालं सुनबाई, आम्ही तुमचं खूप ऐकून घेतलं, आता मुद्द्याचं बोला, तुम्हाला काय पाहिजे आहे ते सांगा. आता आम्हाला तुमची गरज आहे, आमचं लग्न होणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही घरी आल्याशिवाय आमचं लग्न होणार नाही, म्हणून तुम्ही घरी चला. अक्षरा म्हणते की त्या लग्नात मला रुचीच नाही आहे, मी तुमचं हे लग्न मला मान्यच नाही आहे, तर मी का तुमच्या लग्नात उपस्थित राहू, मला हे लग्न मान्य नाही आहे, मी लग्न होऊ देणार नाही, माझा या लग्नाला विरोध आहे आणि कायम तो राहणार आहे. यावर भुवनेश्वरी अक्षराला ऑफर देते की त्याच्या मोबदल्यात तुम्हाला जे पाहिजे ते मी देते, तुम्हाला काय पाहिजे सांगा, अख्खं घर, प्रॉपर्टी, दागिने, सोनं चांदी सगळं तुमच्या नावावर करू का, असं म्हणत असते. आणि अक्षरा त्यांच्याकडे नुसतं बघत असते. आता उद्याच्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की भुवनेश्वरी अक्षराच्या पाया पडायला खाली वागते, सुनबाई मी तुमच्या पाया पडते, घरी चला असं म्हणत असते. पण अक्षरा तिच्या मतांवर ठाम असते. शाळेचा निकाल पहिले लावूया असं सांगत असते. तुम्ही जो शाळा बंद करायचा निर्णय घेतला आहे तो तुम्ही मागे घ्या. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की शाळा आणि घर हे 2 वेगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र का करतायत आणि लग्नानंतर आपण सगळे विषय निकालानंतर लावू. पण अक्षरा म्हणते की नाही, आधी शाळेचा निकाल तुम्ही निर्णय बदलल्याशिवाय मी घरी येणार नाही. तर आता भुवनेश्वरी शाळेचा निर्णय बदलणार का व पुढे काय होणार आहे हे बघणं रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन मालिकांबद्दल अपडेट्स जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.